पूर्णाची कल्पना आणि सायलीने प्रियाच्या कानाखाली मारली. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता प्रियाला 7 वर्षाची शिक्षा तर साक्षीला जन्मठेप झाली आहे. तर जेव्हा प्रिया आणि साक्षीला पोलीस घेऊन जातात, कोर्टाच्या बाहेर कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता असतात. तर प्रिया त्यांना पाहते आणि पूर्णाजीकडे जाते आणि प्रिया पूर्णाजीसोबत बोलायला जाते. तेवढ्यात पूर्णाजी तिचं काहीही ऐकत नाही आणि पूर्णाजी प्रियाच्या कानाखाली मारते व ती प्रियाला म्हणते की इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही व ती पोलिसांना म्हणते की घेऊन जा हिला. नंतर प्रिया कल्पनासोबत बोलायला जाते, पण कल्पनासुद्धा प्रियाचं काहीच ऐकत नाही आणि कल्पनासुद्धा प्रियाच्या कानाखाली मारते. तर अर्जुन, सायली तेवढ्यात तेथे येतात. प्रिया सायलीला म्हणते मला जेलमध्ये नाही जायचं आणि प्रिया रडत असते. तर सायलीसुद्धा प्रियाच्या कानाखाली मारते आणि सायली प्रियाला म्हणते की आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया, हीच तुझी शिक्षा आहे. तर आता प्रिया आणि साक्षीला पोलीस घेऊन जातात आणि कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिताला प्रियासारख्या मुलीवर विश्वास ठेवला म्हणून त्यांना वाईट वाटत असते.